नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे अष्टलक्ष्मी स्तोत्रातील शेवटचा 8वा श्लोक प्रसारित होत आहे. हा श्लोक धनलक्ष्मी देवीसाठी लिहिण्यात आलेला आहे. धिमी धिमी धिन धिमी धिन धिमी धिन धिमी दुंदुभिनाद सुपूर्णमये घुम 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 शंख निनाद सुवाद्यनुते वेद पुराण इतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते जय जय हे मधुसूदन कामिनी धनलक्ष्मी सदा रूपेण पालय माम. धीमी 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 धिंकिटी असा जो दुंदुभीचा नाद होतो त्या नाद्याद्वारे तुझी स्तुती केलेली आहे. शंखाचा निनाद होतो घुम 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 असा शंख निनाद आहे, त्याच्याने तुझी पूजा केलेली आहे. सुवाद्य उत्तम प्रकारची वाद्य वाजवून स्तुती केलेली आहे. आणि वेद पुराण इतिहास यांनी सुद्धा तुझं पूजन केलेलं आहे. तू वैदिक मार्ग दाखवणारी आहेस. हे मधुसूदन कामिनी, मधु नावाच्या राक्षसाचा सूद म्हणजे वध करणारा जो विष्णू, त्याची जी प्रिया म्हणजे हे धनलक्ष्मी, तू आमचं रक्षण कर अशी प्रार्थना इथे केलेली आहे. धनलक्ष्मीची प्रार्थना केलेली आहे. लक्ष्मी हे देवीचं रूप धनसंपत्ती व समृद्धी देणारी आहे. समृद्धी मिळते आपल्याला. त्यामुळे वैभव लक्ष्मीचं व्रत जे करतात आपण मार्गशीर्षात करतो ना, वैभव लक्ष्मीचं व्रत, ते व्रतसुद्धा यासाठी ओळखलं जातं. ही धनलक्ष्मी म्हणजे ज्यांना धनाची प्राप्ती करावायची आहे त्यांनी या श्लोकाचं पठण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या अष्टलक्ष्मीमधल्या वेगवेगळ्या 8 प्रकारच्या लक्ष्मींची स्तोत्र, त्यांचे श्लोक, त्यांची माहिती ही आपण पाहिली, ऐकली, वाचली, समजून घ्यायचा प्रयत्न केला. शब्दांचा अर्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे मी अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर ह्यात काही अधिक होणं राहिलं असेल तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने मला क्षमा करा आणि देवी मातेचा कृपाशीर्वाद सर्वांवर सदोदित राहो अशी प्रार्थना करून मी या मालिकेला आज पूर्णविराम देतो. धन्यवाद. अंबा माता की जय.